कुकडी प्रकल्पाचं मीना कालव्याचं पाणी आलंय आणि हे पाणी थेट जुन्नरला निघून जुन्नर पासून निघून पुढे शिरूर आहे, श्रीगोंदा आहे, कर्जत, जामखेड, म्हणजे किती दूरवर पाणी गेले. आपण ज्यावेळेस आपले काही बांधव किंवा आपले स्वामींचे भक्त दिंडीमध्ये जात असतात त्यावेळेस तिथे कळतं की पाणी कुठलं, कुकडी धरणाचं. इथून आपण 150 किलोमीटर गेलो तरी पाणी कुकडी धरणाचं. आणि आपल्या मात्र इथं अगदी जवळ काही अंतरावर कुकडी धरण असून सुद्धा आपल्याला पाणी नाही. हा आपल्यावर अन्याय नाही का? मग याच्यासाठी काय करावं लागणार आहे? आपण पाहतोय सर्व जातीचं नाव घेऊन पण इतर जातींना आरक्षण दिलंय आणि मराठे मात्र किती ओरडतायत, किती बोंबलतायत. खऱ्या अर्थानं गरीब माणसाला सहकार्य झालं पाहिजे. जर आपण पाहिलं तर मार्काचं जर मराठा माणसाला मुलाला 90% मार्क आहे आणि इतर मुलाला 7% मार्क आहे, रिझर्वेशन म्हणून त्यांना ऍडमिशन मिळतं. तसं इथं पाण्याचं सुद्धा तसंच झालेलं आहे. आपण अगदी जवळ असून सुद्धा आपण मागणी करत नाही. मराठी आंदोलन पेटल्यामुळे सरकार आता त्याच्यावर विचार करायला लागले. संदर्भ काय देतो मी की आपण कुठल्याही स्वरूपाचं भरीव आंदोलन किंवा मागणी जर गेली नाही सरकारकडे तर आपल्याला कोणी काही देणार नाही. आणि अनेक वर्ष पठार विकास संस्था यासाठी भांडत आहे. मित्रांनो, आपला समावेश कुकडी प्रकल्पाच्या मध्ये करण्यात याव्यासाठी आपण मांडतोय. आम्हाला पाणी द्यावं यासाठी मांडतोय. शासनानं मध्यंतरी आपल्याला पालकमंत्र्यांना आश्वासन दिलं होतं की मंत्रालय पातळीवर मिटिंग लावू आणि त्याच्याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊ. अजितदादांनी पालकमंत्री झाल्यानंतर मिटिंगही लावली, त्याच्याबाबत चर्चाही झाली आणि नंतर 15 दिवसामध्ये ते निर्णय घेणार होते, परंतु निर्णय झाला नाही. आणि जर आता ओरडलो नाही, आता जर आपली एकी दाखवली नाही, आपल्या आंदोलनात जर सरकारचं लक्ष वेधलं नाही तर आपण याच्यामधून बाजूला राहू, आपल्याला तो लाभ मिळणार नाही. म्हणून पठार विकास संस्थेनं आज या ठिकाणी आंदोलनाचं आवाहन केलं. आजपासून धरणे आंदोलन, या धरणे आंदोलनामध्ये दिनांक 16 ते 19 हे धरणे आंदोलन आहे. त्याच्यानंतर दिनांक 20 ते 22 साखळी उपोषण आहे आणि 22 तारखेनंतर यातील आणि सर्व गावांमधील काही लोक किंवा ज्यांना जमते या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहेत. आणि त्याच्यासाठी या पठारावरील 4ही गावातील शेतकऱ्यांना, बंधू भगिनींना, सर्वांना विनंती आहे, आपल्या घरातील कोणीतरी एक माणूस प्रातिनिधिक स्वरूपात इथं पाठवा, या आंदोलनामध्ये सहभागी घ्या. कारण आताच्या आंदोलनाचं जर आपल्याकडे जर सरकारचं लक्ष वेधलं गेलं तर लगेच पुढच्या महिन्यामध्ये हिवाळी अधिवेशन आहे. त्या अधिवेशनामध्ये आपण अनेक आमदारांना संपर्क साधून त्या ठिकाणी आपल्या मागणीवर सरकारला निश्चितपणे काहीतरी निर्णय घ्यायला भाग पाडणार आहे. सर्वात महत्वाची सूचना यापूर्वी आपल्याला कळालेली आहे, शासन आपल्याकडे जर लक्ष देत नसेल तर आपल्या पठारावरील 4ही ग्रामपंचायतींनी यापुढे होणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचं ठराव आपण सर्वांना पाठवलेलं आहे. मित्रांनो, निवडणुका येत राहतील, जात राहतील, परंतु निवडणुकीवर जर बहिष्कार टाकला तर प्रत्येकाला विचार करावा लागतो. कारण आपण निवडून दिलेली पुढारी मंडळी राज्याचा कारभार करत असते. आता लवकरच लोकसभेच्या निवडणुका येणार आहेत आणि त्या एप्रिलमध्ये असतील. सर्वांना विनंती आहे, सर्व काही करू, परंतु निवडणुकीवर मात्र यावेळेस आपण बहिष्कार ठेवायचा आहे, टाकायचा आहे आणि या आंदोलनाला सर्वांना पाठिंबा द्यायचा आहे. आपण आपल्या मागणीसाठी ठाम राहायचे. जोपर्यंत शासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आपण आंदोलन चालू ठेवणार आहोत. या ठिकाणी पठारावरील सर्वच गावातील आणि नाळवणे, शिंदेवाडी, पियमदारा आणि आनंदवाडी यातील काही मान्यवर बोलतील. प्राथमिक स्वरूपात मी इथं बाजू मांडतोय. आपल्या स्वामींना या ठिकाणी उपस्थित प्रत्येकाला अनुभव आहे. स्वामींनी मनापासून तुम्ही काही बोललात, काही मागणी मागली, तुमची काही अडचण सांगितली तर या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकाला अनुभव आहे की सुटते. कारण स्वामींचा वरदास्त आपल्या मागे असतो. म्हणूनच आज आपण या स्वामींच्या प्रांगणासाठी आपल्या पठार भागाला उपसा सिंचन योजनेचं पाणी मिळण्यासाठी आज या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत. आणि श्रीरंगदास स्वामी महाराज निश्चितपणे या 5ही गावांना आपला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही अशी ठाम आशा बाळगून पुन्हा परमेश्वर चरणी रंगदास स्वामींच्या चरणी विनंती करतो की या पठार भागाच्या सर्व शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आपण यश प्राप्त होण्यासाठी आशीर्वाद द्यावा. धन्यवाद. पठार विकास संस्थेच्या मार्फत 4ही गावांच्या नागरिकांच्या समवेत आज आपण या ठिकाणी धरणे आंदोलन, साखळी उपोषण आणि आमरण उपोषण पाण्याच्या प्रश्नासाठी करणार आहोत. मी एक तरुण कार्यकर्ता म्हणून मी एकच सांगू इच्छितो, अध्यक्ष साहेब, का इथून मागच्या राजकारण्यांनी फक्त इलेक्शन आलं का भेळ लाडूवरती इलेक्शन जिंकलं,
पठाराचा वापर फक्त लाडू आणि बिळीसाठी केला. त्यांनी आतापर्यंत फक्त आश्वासनं दिली, आपल्याला आश्वासनं दिली आणि आजपर्यंत कोणतंही काम पठारासाठी पाण्याचे सर्वे केले असतील, 4 वेळा सर्वे झाले असतील, 5 वेळा सर्वे झाले असतील आम्ही लहान असताना, पण आजपर्यंत एकदाही कोणतंही काम पूर्ण झालेलं नाहीये. मी अध्यक्ष साहेब तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, हा मराठा तरुण किंवा प्रत्येक जाती धर्माचा पठारावरचा तरुण वर्ग, पठारामागचा तरुण वर्ग आता हा पिसाळलेला आहे. मला तुम्हाला यातून एकच गोष्ट सांगायची आहे, आता नाही तर परत पुन्हा कधीही नाही. त्यामुळं पठारावरच्या सर्व ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, तरुण वर्ग असेल, सगळ्यांनी एकत्र यावं आणि जर यांनी एप्रिल महिन्यात असेल किंवा जानेवारी महिन्यात जे काही इलेक्शन येईल तोपर्यंत जर त्यांनी आपला 4थ्या सुप्रमामध्ये जर आपलं आणे पठाराचं नाव जर यादीला लावलं नाही तर मतदानावर बहिष्कार टाकून चालणार नाही. फक्त तर पठारावरती एकही नेता घाटाच्या वरती येणार नाही याची काळजी आपण घ्यायची. त्यांचे गाड्या असतील काय असतील त्याच्यावरती हल्ला केल्याशिवाय आम्ही पठारावरची तरुण स्वस्थ बसणार नाही. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. या ठिकाणी देशाला स्वातंत्र्य मिळून 70-75 वर्ष झाली. स्वातंत्र्याच्या काळानंतर पठार भागाचं अस्तित्व या आजही शून्य. पावसापुरता मर्यादित भाग आणि उन्हाळ्यानंतर अत्यंत बिकट अवस्था. पठार भागाचा तीर्थक्षेत्राला दर्जा परंतु पठार भागाला पाणी नाही. अत्यंत दुर्भाग्यशाली वास्तविकता. आमच्या पिढीला भविष्य आहे की नाही हाच प्रश्न आहे. माझी खरं तर आपल्या सर्वांचे आभार मानायचे. खरं तर हा लढा आपण उभा करताय, हे संघटन जर आपण वाढवलं तर निश्चितपणे भविष्यामध्ये पठार भागाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण असं, जर संघटन दिसलं तर निश्चितपणे सरकारला धास्ती बसती. माझी मागणी असणारे सरकारकडं, जर तुम्ही पठार भागाला पाणी देत नसाल तर आमच्याकडून मतदानाची अपेक्षा करू नका. आम्ही यापुढे मतदान तरुण म्हणून, स्वातंत्र्यपूर्व भारतातला तरुण म्हणून, मी या देशातला तरुण म्हणून तुम्हाला मतदान करणार नाही. कारण निवडणूक आणि मतदान याच्यासाठी असतं की जनतेच्या अपेक्षा पूर्ण जर आपले लोकप्रतिनिधी जर करत नसेल तर मतदानावर आपण बहिष्कार टाकू शकतो. वास्तविकता आमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही, आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही. एवढं बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालात. तुम्हा सर्वांचं पठार विकास संस्थेच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन, सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण या ठिकाणी उपसा सिंचन योजनेच्या मार्फत आपल्या पठारावरती पाणी आणण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी साखळी पद्धतीने उपोषण करणार आहोत. आपले सर्व बंधू पाणी नसल्यामुळं आपल्याला शहरामध्ये जावं लागतं आणि आपल्या उपजीविकेसाठी आपण सर्वांनी जर पाण्यासंदर्भात एकत्र आलो तर आपल्याला आपल्याच गावामध्ये रोजगार निर्माण होईल आणि आपल्या पठारचा विकास होईल. यासाठी सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. मी सर्वांना विनंती करतो, आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि पठारावरती पाणी आणण्यासाठी आपण ज्या मतदानावरती बहिष्कार आपण सर्व ग्रामपंचायतनं ठरावावरून टाकलेलाच आहे, परंतु आपण पठारावरती पाणी आणल्याशिवाय या ठिकाणी स्वस्त बसणार नाही अशी सर्वांच्या वतीने कळकळीची आणि नम्रतेची विनंती करतो. आणि पठार विकास संस्थेची ही चळवळ गेली 17-10 वर्षापासून चालू आहे आणि एकच ध्यास, आज नाही तर कधीच नाही अशा पद्धतीनं जर कुकडी प्रकल्पातून जर पाणी आपल्या आणे पठाराला जर आलं तर खऱ्या अर्थाने आपल्या पठारावरचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. सगळा पठार सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु आपल्याला त्याच्यासाठी 8 तास हा करावाच लागणार आहे. आता भाऊसाहेब यांनी सांगितलं की 4थ्या सुप्रीमामध्ये आपल्याला जॉईन करून घेण्यासाठी केलेले प्रयत्न आपल्या पठारासाठी
सगळ्यांनी सगळ्या पक्षाचे जोडे बाजूला ठेवून आपण एकत्र येणं फार गरजेचं आहे. ह्या पाण्यासाठी चळवळ करणं हे फार गरजेचं आहे. याच्यामध्ये कोण लहान नाही, कोण मोठा नाही. आपण सर्वजण फक्त आपल्याला पाहिजे ते पाणी आणि पाण्यासाठी करतोय तो आपला 8 तास. आणि आपण ह्या सर्वांनी या गोष्टीसाठी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि ज्यांना जमेल त्यांनी आमच्या बरोबर या. ज्यांना जमत नसेल त्यांनी आम्हाला फक्त साथ द्या. ज्या ठिकाणी यायचं त्या ठिकाणी फक्त हजर राहायचं काम करा. म्हणजे जे पुढे चळवळ करणारे मंडळी त्यांना थोडा जोश येतो आणि त्या संदर्भामध्ये ते काम करतीलच, करणारच आहे आणि करतातच. म्हणून भाऊसाहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं स्वामींक कुठली आत्मीयतेने मागणी करा, ती मागणी पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. आपली एकच मागणी आहे, पठारला फक्त पाणी आणि ते पाणी मिळालंच पाहिजे. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण मागं हटणार नाही. भाऊसाहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं सगळ्या पठारनी विचार करा आणि येणाऱ्या इलेक्शन असेल, निवडणूक असेल, त्याच्यावर मतदानासाठी बंदी टाकणं फार गरजेचं आहे. त्याच्याशिवाय शासनाला जाग येणार नाही. म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन मतदानावरती आपण बंदी टाकूया, असा सर्वजण निर्धार करूया. आणि या पाण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे, आयोजकांचे, संयोजकांचे आभार मानतो.